जय येडामाय. नमस्कार मित्रांनो. तर हे पंढरपूरचे आपले भक्त आहेत. तर ते भक्त यांनी एक कुंकाची डबी वापरली होती. किती दिवस झाले ही वापरून? 15 दिवस झालं. बरं. मग यांनी 15 दिवस झालं ही डब्बी वापरली होती. तर या 15 दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटलं ह्याच्याबद्दल? शांत वाटलं, वातावरण एकदम मस्त आणि चिडचिडपणाही पूर्णपणे कमी आला. बरं. देवीचे भरपूर यात अनुभव आहे. बरं. मग तुम्ही आता ही किती डब्या घेतलेत? ही 10 डबे घेतलेत आता. बरं. मग तुम्हाला पहिल्यांदा एक डबीचा अनुभव आला. हो. त्याच्यामुळे आता तुम्ही ही 10 डब्या नेण्यासाठी मोहोळमध्ये आलेला आहात. हो. बरं. असंच तुमच्या जीवनामध्ये आनंद हो आणि हा देवीचा एक आशीर्वाद आहे. याच्यामध्ये आपण एक एक गोष्ट बारकाईने केलेली आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी, तुमच्या जीवनातले अडथळे कमी व्हावे यासाठी हे केलेला छोटासा प्रयत्न आहे. तर हे घ्या. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. आपल्या येडामाईच्या कृपा आशीर्वादामुळे जे भक्त नित्य नेमाने हा कुमकुम गंध लावत आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनमोल अनुभव येत आहेत. हे पंढरपूरचे भक्त आहेत. तर यांनी एक डब्बी घेतली होती सुरुवातीला. तर त्यांनी 15 दिवस ही लावली. तर त्यातून त्यांना छान अनुभव आला. त्यामुळे त्यांच्या मैत्रिणींना वाटण्यासाठी त्यांनी 10 डब्या घेऊन गेलेले आहेत. आज तुम्हालाही या कुंकाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही समोर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून घरपोच देखील हे कुंकू मागवू शकता. अगदी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका, खेड्या गावामध्ये सर्वत्र हे घरपोच कुंकू तुम्हाला पोस्टाने, कुरिअरने मिळू शकते. हे कुंकू फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यामध्ये देखील गेलेले आहे. या कुमकुम गंधाची खासियत अशी आहे की याच्यामध्ये फक्त कुमकुम गंध नसून याच्यामध्ये देवीला प्रिय असणाऱ्या 16 गोष्टी आपण एकत्रित करून त्याचं हे मिश्रण म्हणजे हे श्रीदास कुमकुम गंध आहे. या 16 गोष्टींमधील 7 गोष्टी या खूप दुर्मिळ आहेत. त्या आपण महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून आपण मागवलेल्या आहेत आणि अशा सर्व दुर्मिळ गोष्टींचं एकत्रित मिश्रण म्हणजे हे श्रीदास कुमकुम गंध. हा गंध तुम्ही समोर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करूनही मागवू शकता किंवा तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये अगदी बस स्टँडच्या जवळच आपलं येडेश्वरी देवीचं मंदिर आहे. इथं समक्ष येऊन देखील हा कुमकुम गंध तुम्ही घेऊ शकता. या कुमकुम गंधाची अजून सविस्तर मध्ये माहिती तुम्हाला हवी असेल तर डब्बीवर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही सविस्तर माहिती देखील घेऊ शकता. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे.